श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा कसा करायचा. प्रसादाचा शिरा हा 1.25 किलोचा केला जातो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 1.25 वाटीचा प्रसाद कसा करायचा. तर यासाठी लागणारे साहित्य, सर्वात पहिलं मी इथे 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी दूध घेतलं आहे. ते एका टोपामध्ये दोन्ही मिक्स करायचंय आणि गरम करून घ्यायचंय. नंतर एक कढई घ्यायची आहे. कढई चांगली गरम होऊन द्यायची आणि मी इथे 1.25 वाटी तूप घेतलंय, ते यामध्ये घालायचंय. तूप आपल्याला गरम होऊन द्यायचं. नंतर मी इथे 1.25 वाटी जाड रवा घेतलाय. तूप गरम झाल्यानंतर तो रवा आपल्याला ह्यामध्ये भाजण्यासाठी घालायचा आहे. रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे एक केळं घेतलं आहे, ते आपल्याला बारीक चिरायचंय आणि ह्यामध्ये घालायचंय. आता दोन्ही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. मग काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेत आणि ह्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ते ह्यामध्ये घालायचंय. थोडं थोडं करून करून आपल्याला दूध घालायचं. तर 3-4 मिनिटासाठी झाकून ठेवायचंय. मी इथे 1.25 वाटी साखर घेतलीये. झाकण काढल्यानंतर आपल्याला शिरा हलवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1.25 वाटी साखर घालायची. साखर चांगली विरघळून द्यायची आहे. आणि सर्वात लास्टला वेलची पावडर घालायची आहे. मिक्स करायचंय सगळं. वरतून मस्त असं तुळशीचं पान घालायचंय आणि अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.